हर मोदी घर मोदी तुम्ही सांगताय ते खरं असेल, शेतकऱ्यांबद्दल मोदी साहेबांची भूमिका काय ते सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. केंद्र सरकार बिबटे पकडायला परवानगी देत नाही. तुमचे प्रयत्न काय असतील? नक्कीच. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की जो रात्रीचा प्रकार घडला आणि एक लहान 2.5 ते 3 वर्षाचं बाळ खेळता खेळता त्याला उचलून नेलं आणि बिबट्याने उचलून नेल्यानंतर त्याच्या तोंडातून ओढून आणायला 400 मीटर आतमध्ये जे तरुण आणि त्याचे वडील गेले आणि त्यांनी ओढून आणल्यानंतर त्याला कवटी त्याची पकडल्यामुळे त्याला वाचवू शकलो नाही. आपण ती घटना स्वतः डोळ्याने पाहिली आहे. 8 दिवसापूर्वी त्याच ठिकाणी हल्ला झाला मोटरसायकलवर जाणाऱ्यांवर, पण एवढं होऊन सुद्धा यंत्रणा का हलत नाही याचा जाब आपण रात्री देखील विचारला. आता इथे येण्यापूर्वी सुद्धा वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याशी बोलून थांबलो नाही तर जिल्ह्याच्या प्रवीण सरांशी सुद्धा आम्ही बोललो की जर अशी परिस्थिती असेल तर ही गंभीर आहे. लोकांच्या मनातली भीती घालवण्यासाठी सर्वात पहिले ते बिबटे ज्यांना तुम्ही नेता कुठे आणि सोडता कुठे हे आम्हाला तुम्ही सांगा. त्यांना इंजेक्शन द्या. ते तुम्हाला रात्री 4 बिबटे त्या ठिकाणी दाखवले आहेत. तिथे जवळ 20 ते 25 बिबटे आहेत. ही परिस्थिती लोकांनी डोळ्याने पाहिली आहे. काल एक बाळ गेलंय, आज सगळ्या आया असतील, सगळे पालक असतील, ते भयभीत झालेले आहेत. त्यांनी सांगितलं की आम्ही नेऊन सोडू शाळेत, आणायलाच जाणार नाही. मग याच्यावर वन विभाग काय करणार? तर निश्चितपणाने आता पत्रकार परिषद संपल्यानंतर आम्ही सुधीर भाऊंशी बोलणार आहे. आल्याला मी शरद भाऊंशी बोलली आणि वरती सुद्धा आम्ही कळवलंय. परंतु या ठिकाणी कुठलाही कागद मागायचा नाही की ग्रामपंचायतीचं का तुम्ही हे प्रस्ताव आणा, इथे जर तुम्हाला बिबट्या दिसत आहेत, इथे घटना घडली आहे, इथून मागे जे तुम्ही कागद मागत होतात आता कागद नाही, तुम्ही आम्हाला रिझल्ट द्या. तुम्ही स्वतः तिथं गस्त वाढवा. आज रात्रीपासून घोडेगाव खेड सगळीकडची यंत्रणा इथे बोलवली आहे जिथे घटना घडली आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन किती बिबटे तुम्ही पकडणार आहात, कसे त्यांना नेणार आहात आणि कुठे सोडणार आहात. कारण घाटात सोडून ते परत येतात. हा सगळ्या मांजर जरी सोडलं नेऊन कुठे तर ते परत आपल्या घरी येतं. तशी परिस्थिती असेल तर आपल्या आपल्या तालुक्यामध्ये बिबट्या प्रवण शत म्हणतो परंतु त्याच्यावर उपाययोजना होत नाही. ही माझी सुद्धा खंत आहे. मला सुद्धा त्या गोष्टीचं गांभीर्य आहे. म्हणून सरकार जरी आमचं असलं तरी ते हलवण्याचं काम, तिथे यंत्रणेला कामाला लावण्याचं काम केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ना. कारण ही सगळी जनता यांनी जर आमच्याकडे आशेने पाहिलंय तर त्यांची आशा पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे. रात्री सुद्धा 12 वाजेपर्यंत मी होती. आता सुद्धा सकाळी तुम्हाला फोन लावून दिला, तिथे त्या साहेबांशी तुमचं बोलणं करून दिलं आणि आता इथून उठल्यानंतर सुद्धा आम्ही त्या बिबट्यांना जेरबंद कसं करता येईल. जेरबंद करत असताना आता सुद्धा 7 पिंजरे मागवले. कालचे 2च होते पण तो आता ती संख्या 12वर गेली आहे. पण नुसते पिंजरे लावून येत नसेल तर त्याच्यात काय टाकल्याने होईल किंवा त्यांना कसं इंजेक्शन देऊन बेशुद्ध करता येईल ते बिबटे पकडायचं काम त्यांचं आहे. त्यांच्या वनपालाचं आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारावी अशी आमची भूमिका आहे. ते टेम्पररी पकडतात, कुठेतरी नेऊन सोडतात. केंद्राकडनं त्यांना बिबटे पकडण्याची अधिकृत परवानगी मिळत नाही. तुमचे तसे प्रयत्न सुरू असतील? नक्कीच. आता मी त्यांना रिपोर्ट बनवायला सांगितला की वर हात करू नका. तुम्ही किती रिपोर्ट केले? जर 3 आठवड्यात तुम्हाला दिसतंय, तुमच्या वनपालाने सुद्धा तुम्हाला कल्पना दिली पाहिजे वनपाल कशासाठी आहेत की या परिसरामध्ये बिबट्यांची संख्या दिसते. त्यांनी तुम्हाला कळवल्यानंतर तुम्ही काय केलं? तुम्ही त्या ठिकाणी तालुक्याचे प्रमुख म्हणून तुम्ही किती रिपोर्ट पाठवले? तिथे प्रवीण सरांना विचारलं, तुम्ही जिल्ह्यातून किती मंत्र्यांना कळवलं? तो सगळा डाटा आमच्याकडे द्या. तुमच्या ज्यानी यंत्रणा हलत नाही किंवा तुम्ही कुठे कमी पडत असाल आणि तिकडे बोट करत असाल तर आम्हाला ते सुद्धा तपासलं पाहिजे. ते तपासलं जाईल आणि त्याच्यावर निश्चितपणाने तुम्हाला लवकरच कारवाई झालेली दिसेल. थँक्यू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.